हाय गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी सकाळी 7 वाजता उठले, पण 11 वाजता उठले. म्हणजे 7 वाजता उठली आहे, पण बेडवरनं 11 वाजता उठली. आणि आता 12 वाजले आणि मी बनवलाय चहा आणि पोहे. आणि मी आजपासून मिनी व्लॉग चालू केलेत. मला नाही माहिती मी ते कंटिन्यू करेन. मी पहिला एक मिनी व्लॉग टाकून बघणार आहे, काय रिस्पॉन्स येतोय किंवा चांगलं मला जमतंय की नाही जमत आहे. पण मी ट्राय केलं मिनी व्लॉग बनवायला. सो आज मी तो बनवते. आज मी पोहे बनवले आहे. आणि मम्मीने मला जेव्हा किचनमध्ये बघितलं की मी पोहे बनवते, पोहे ना मी चाय बनवत होती, तर मम्मी एकदम शॉक झाली की अदिती काय करते. आणि दुनियाभरचे कांदा कापलाय ते उषा पोह्यांसाठी. हे पण बोलतो सर्व. बघायला गेलं तर मी एवढा कांदा, 2 कांदे एवढे कापलेत आणि पोह्यांचे पोहे एवढीचे. मी बोलले हे काय कांदा पोहे, कांदा पहिला येतो ना म्हणून कांदा पोहे कमी टाक, एवढा टाकू नको. आणि ते पण असे मोठे मोठे कापले, कारण का मी कांदा लसूण खात नाही. आणि ही दुनियाभरचा कांदा टाकला. अगर टाकायचं असेल तर मी एकदम बारीक बारीक कापले, ती समजलंच नाही पाहिजे. कांदा पोहे, कांदा पोहे दुनियाभर. कांदा पहिला यंदा कांदा तर दिसला पाहिजे. 2 आणि पोहे. मला तुला देन 2 कांदे आणून. 2 कांद्यासाठी रडते. अगं पण ते पोह्यांची काय टेस्ट, नाही आवडत कांदे एवढे. मग बोलायचं ना की फक्त पोहे बनव, कांदा पोहे. एकच टाकायचं छोटूस एवढूस, 2 एवढे मोठे मोठे कांदे. हे कपडे तुझे घडी घाल सगळे, कपडे काढायला एक पण काम नाही करायचं. म्हणून सकाळी मी फक्त चाय बनवायला गेलेली. हिने मला पोहे पण बनवायला लावले. वरून पोहे बनवला तर पोहेंना नावं पण ठेवते माझ्या. आणि आता खाल्लेत, पहिला तर खाल्लेत माझे पोहे आणि आता नावं ठेवते माझ्या पोहेंना. चाय बनवला, बोलते चाय मध्ये दूध कमी आहे, काळा भुडूक चाय बनवलाय. चाय पण पिऊन झालंय, आता गोड आहे चाय माझा. नेक्स्ट टाइम मला बोल फक्त. मी उद्यापासून हे काही काम नाही करणार आहे. उद्या काय, आजपासून. तुझं टी शर्ट आहे माहिती काय? हा, फेकते टी शर्ट. केस खराब करायचं. मम्मा मीला लय मारे कशी बघते रागाने. आणि आम्ही बसलोय कसं का काय कळलं मला. डायरेक्ट कॅमेरा ऑन करते बाई. मम्मी कामी तेव्हा ऑलरेडी लय. अरे नाही दिसणार. वर तर बघ, वर तर बघ. म्हणून बघ कशी वाटते एकदम. बघा ह्यांचा क्लबला जायचंय ह्यांना. आणि मम्मी बघा कशी मस्त रेडी करते दोघांना क्लबला जायला. वाव, एवढी कूल मम्मी. सर्वांना द्या, सर्वांना भेटू द्या, सर्वांना है ना. कशी हायलाइट मी कशी बघते ना. मला तर हिच्याकडे बघून हसायलाच येते आता नुसतं. काजळ लावायची अशी. हे बघ आता काजळ लावायची अशी, आता हायलायटर लावते. वाव. सो आता मी जस्ट घरी आली हिंडून फिरून सर्वीकडनं. आणि मला एक कमेंट, म्हणजे खूप सारे कमेंट होते असे की तू तुझे मेकअप कोणते प्रोडक्ट, म्हणजे तू कोणते मेकअपचे प्रोडक्ट्स यूज करते. आणि तू प्लीज नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांग प्रोडक्ट कोणते यूज करते, त्या प्रोडक्टचं नाव, कोणती कंपनी, कोणत्या ब्रँडचं काय यूज करते. सो मी विचार केला की आज मी ब्लॉग जास्त शूट केला नाही, सो उद्या पोस्ट करण्यासाठी मला ब्लॉग हवाच आहे. आणि जर तुम्ही बोलताय एवढे तर मी करते शूट. म्हणून मी आता पहिलं त्या ना माझा थोबडा या क्लेन्झरनी धुणार आहे. मी असं जास्त माझ्या फेसवरती काय जास्त लावणार आहे नाही. मी फक्त तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार आहे. तेल आणि एक कपडा घेतलाय लिपस्टिक परत रिमूव्ह करायला, कारण अजून कोणतं ऑप्शन मला तर दिसत नाही आहे. लोकांनी विचारलेलं मला हा डॉट.एन.कीचा हाच आहे जो मी यूज करते. माझ्या मम्मीने कॅपला बघा कसं लावलंय. हां, सो मी कुठे होती. सो माझी मम्मी आणि मी ह्याच्याचबद्दल बोलत होतो. हीच आहे ती डॉट.एन.कीची सनस्क्रीन, जी आता माझी संपत आली आहे. खूप थोडंसं आहे आता ह्याच्यामध्ये. खूप मस्त आहे, खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवते मी ह्याचा फरक दाखवते गाइस. फरक दिसतोय, फरक दिसतोय. काय स्किन ग्लो करते यार ह्याच्याने.
इफ तुम्हाला आय मेकअपचं पण ट्युटोरियल वगैरे काय पाहिजे असेल सर तुम्ही प्लीज मला सांगू शकता, कारण मी मेकअप आर्टिस्ट आहे. मी पहिला खूप मेकअपचे व्हिडिओज बनवायचे पण मी सोडून दिलं. पहिलं मी फक्त मेकअपचे व्हिडिओ बनवायचे. सो हा मी जेल लायनर यूज करते आणि हा ब्रश आहे आयब्रो ब्रश, असा असतो तो. खूप कमी घ्यायचा आणि हे जे इथून चालू करायचं, समजलं, ओव्हर फिल करायचं नाही. आणि आपले जसे आयब्रोचे शेप आहेत त्यानुसार शेप देत जायचा फक्त. सो आता मी जास्त फिल नाही करणार आहे, खूप थोडेच फिल करणार आहे. सो रोज मी हे असं फिल करते. अजून बाकी आहे, थांबाव शकते. सारा यूज करते जो मला खूप आवडतो. ह्याच्याशिवाय मी माझा जीव देऊन टाकते. ज्यादा हो गया गाइस, ज्यादा हो गया. सो ही लिपस्टिक मी लावली आहे आता आणि मी लावताना बोलून सर्व मोकळी झाली आणि आता बघते तर मी चालूच नव्हतं केलं. सो मी या शेडची एवढी मोठी फॅन नाही अँड असं ग्लॉसवालं पण मी जास्त लावत नाही. लावते तर मी फक्त ग्लॉस लावते, थोडंसं ग्लॉस, थोडंसं पिंकिशमध्ये. आणि या लिपस्टिकचा हा प्रॉब्लेम असतो ग्लॉस लिपस्टिकचा की आपले केस येऊन त्याला चिटकतात, तर आपण ते बाहेर नाही वेअर करू शकत ही लिपस्टिक. आणि चांगली वाटते. जे लोक पिंक लिपस्टिकचे फॅन आहेत ते लोक तर यूज करू शकतात. आणि शाईन पण चांगला आहे. आणि मी तुम्हाला दाखवला कोणता शेड आहे काय आहे. ही माझी आहे जी तुम्ही लोकांनी मला विचारलं शेड. टाकेन स्टुडिओ वेस्ट मधनं घेतली आहे मी ही पण. मोचा शेड आहे. मोका नाही मोचा होता काय माहिती, काहीतरी हाय भाई. मला ही लिपस्टिक खूप आवडते कारण ह्याचं मला डार्क लिपस्टिक खूप आवडतात आणि न्यूडमध्ये ब्राऊन. मी ब्राऊन लिपस्टिकची फॅन आहे ब्रो. आणि मी माझी लिपस्टिक कशी लावते मी तुम्हाला दाखवते. म्हणून माझे लिप्स जास्त मोठे वाटतात आणि चांगले वाटतात. लिप लाइनर की गरज है क्या? ना भाई, लाइफ में जुगाड़ ही इतने करती हूँ. मी ही लावली. मलाही आवडते. आता मी जास्त काय केलं नाही म्हणून ही खूप जास्त लाऊड वाटते, पण मला ही खूप आवडते. मी काढली मग. मी ह्याच्यावरती काय लावते माहिती आहे? आयडॉल मॅट अँड ग्लो शॅडो स्टिक. ओके, #03 रोज ग्लो या शेडमध्ये आहे. हे मॅट आहे, ब्लश आहे हा ब्लश. पण ह्याचा मी जुगाड कसा करते मी तुम्हाला दाखवते. मी माझ्या लिप्सवर लावते आणि ह्याचा शेड पूर्ण चेंज करून टाकते. तुम्ही पण बघू शकता आता. जुगाड मला खूप आवडते खूप. आणि बेस्ट पार्ट हायलायटर पण आहे जो आपण कुठेही यूज करू शकतो. लाईक माझं हायलायटिंग इझी आहे खूप ब्लेंड करायला पण. निघाले आयरे फक्त ही अशी दिसते. आणि ही थोडीशी हे झाली पण मला ही खूप आवडते. ही मॅट आहे. पहिले मी तेल पाडते. मॅट लिपस्टिक आहे ही. आणि बघितलं म्हणून मी हा लिपस्टिकचा शेड माझ्या ब्लशसाठी ठेवला आहे.
मी माझ्या बॅगमध्ये टाकते. ही मम्मीकडे होती पण ठीक आहे. अँड मी लॅक्मेचा लायनर यूज करते. लावून दाखवू तुम्हाला? नको, खूप वेळा लावून दाखवलंय. आणि 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 माझ्याकडे आता एवढेच लिपस्टिक आहेत सध्या. एक दोन मोनूकडे येते, मोनू घेऊन गेली आहे. अँड मला आता मस्कारा तर लावायची गरज वाटत नाही. अँड ही अशी एक आहे मॅग्नेट स्टिक, ह्याच्यावरचं नाव पुसून गेलं आहे, जी मी आय शॅडोसाठी यूज करते. खूप मस्त आहे. मला दाखवते मी. ज्यांना आय शॅडो म्हणजे लावायला नसेल येत किंवा खूप असं बेसिक ठेवायचं आहे, त्या लोक हे यूज करू शकतात. इझी खूप इझी आहे. काही नाही करायचं आहे, काहीच नाही. डन. माझा आय शॅडो डन. मला दिसतंय ना मी काय एवढी मगजमारी करते ना. तुम्ही थोडंसं इथे पण लावू शकता, खूप चांगलं वाटतं लिपस्टिक लावल्यानंतर. मी असं कुठे मला लवकर जायचं असेल किंवा खूप, आणि ह्याच्यावरती लायनर आणि मस्कारा पाहिजे. लायनर आणि मस्काराशिवाय तुम्ही कुठे नाही जाऊ शकत. तर तुम्हाला फंक्शनला जायचं आहे तर. आणि माझ्याकडे आता लिपस्टिक तर नाही आहे कोणती. सो यस, दॅट्स इट गाईज. माझं झालं. अँड इफ तुम्हाला माझा मेकअप व्हिडिओ बघायचा असेल, आय मेकअप वगैरे कोणता तरी असा बेसिक, किंवा आता गणपतीसाठी मी रेडी होऊ असं काय, मला तुम्ही कमेंट करू शकता. मला कमेंट करून नक्की कळवा. सो आता मी माझा थोबाडा धुवून येते. आणि तुम्हाला जर कोणता डाऊट असेल की मी अजून पण कोणती लिपस्टिक लावते हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्हाला प्लीज कमेंट करा. एक फॅन्टसी गाईज. तो आता मी रेडी झाले आहे. मी थोडी चालली आहे बाहेर. माझं तर बाहेर जायचं नाही, कार्यक्रम चालू झाले आहेत परत. आणि मी हा कुर्ता घातला, मी अल्टर नाही केला, पण हा छान वाटतोय लूजच. कारण आजकाल मी खूप बघितले लूज घालतायत लोक. आणि मी खूप पिंक लिपस्टिक लावली आणि मला ती अजिबात आवडत नाही आहे. म्हणून मी आता काय करणार आहे माहिती आहे, मी ना ही पिंक लिपस्टिक काढणार आहे आणि थोडीशी ना दुसरी लावणार आहे. कारण माझ्यावरती पिंक नाही चांगली वाटत, मी खूप फालतू वाटतं. ते कसं चांगलं वाटतंय. ते लिपस्टिक पण चेंज केली मी माझी वाली लिपस्टिक लावली, मम्मीची नाही लावली. आता समजलं मी पिंक लिपस्टिक का लावत, ही लिपस्टिक का लावते, कारण ही माझ्यावर चांगली वाटते. बाय. हिने हेच घातलंय, 3 दिवसापासून आंघोळ पण नाही केली आणि अशीच बसली आहे बघा. हेच घातलंय की नाही, काल पण हेच घातलेलं, आज पण परवा पण हेच घातलेलं. ही बघा कशी वाटते. मग कशी लावतो आता मारते आहे का तिला जरा शिस्त आहे का? शिस्तच्या बद्दल कोण बोलतंय बघा जरा. चल बाय.
नाही तुम्हाला तोंडच घेत असतील मला माहिती आहे ना. मी जे बोलते ते हा घेतच नसेल.